वेलकम टू अचिव्हर्स क्लासेस. आता प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण काय काय शिकलो होतो त्याची एक क्विक रिव्हिजन करू. आतापर्यंत आपण फिजिओग्राफिक विभाग बघत आहोत, फिजिओग्राफिक रिजन्स बघत आहोत, प्राकृतिक विभाग दोन्ही देशांचे भारत आणि ब्राझील. ओके, सो इंडियाचे आपण काय बघितले होते, प्राकृतिक विभाग बघितले होते आणि ते किती होते, टोटल 5. ओके, 5 होते. त्याच्यामधले द हिमालय, नॉर्थ इंडियन प्लेन्स, द पेनिन्सुला, त्यानंतर कोस्टल प्लेन्स आणि सगळ्यात शेवटचं होतं ते आयलँड्स. हे 5 भाग बघितले होते. मराठीमध्ये सांगायचं म्हटलं हिमालय, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, त्याच्यानंतर द्वीपकल्पीय पठारी प्रदेश, किनारेवर्ती प्रदेश आणि सगळ्यात शेवटचं होतं भारतीय बेटे. याच्यानंतर आपण सुरुवात केली होती ती ब्राझीलच्या प्राकृतिक विभाग बघण्याची. भारताप्रमाणे ब्राझीलचे पण फिजिओग्राफिक रिजन्स पडतात आणि ते टोटल किती आहेत, 5 फिजिओग्राफिक रिजन्स आहेत. त्यापैकी पहिला फिजिओग्राफिक रिजन आपण बघितला होता, ऑलरेडी आपण त्याबद्दल शिकलो होतो आणि त्याचं नाव काय आहे, द हायलँड्स. ओके, किंवा हायलँड्स ऑफ ब्राझील, ब्राझीलची उच्चभूमी. काय, ब्राझीलची उच्चभूमी. त्यातला हा दुसरा भाग आहे जो आज आपल्याला बघायचा आहे आणि तो काय आहे, द पेनिन्सुला नाही, द ग्रेट एस्कार्पमेंट, अजस्र कडा. मराठीमध्ये त्याला काय म्हणतात, अजस्र कडा असं म्हणतात. ठीक आहे, जे आपण फिजिओग्राफिक रिजन बघितलं होतं ब्राझीलचं सगळ्यात पहिले, तर एक ब्राझीलच्या फिजिओग्राफिक रिजन बद्दल पण आपण थोडंसं बघून घेऊया की ब्राझीलच्या फिजिओग्राफिक रिजन मध्ये पहिला भाग होता आणि तो काय होता, द हायलँड्स. ओके, आणि हायलँडच्या बाबतीमध्ये आपण बघितलं होतं हायलँड्सला दुसरं नाव काय, ब्राझिलियन हायलँड्स, किंवा त्यालाच काय म्हणतात, ब्राझिलियन शिल्ड म्हणतात, किंवा त्याला काय म्हणतात, ब्राझिलियन प्लेटू असं देखील म्हणतात. ओके, आता तो कुठून कुठपर्यंत पसरलेला आहे हे पण आपण बघितलेलं. त्यामध्ये मुख्यतः 2 प्रकारचे हायलँड्स आपल्याला बघायला मिळतात. पहिला आहे गियाना हायलँड आणि दुसरं खाली होतं ते ब्राझिलियन हायलँड्स. ओके, गियाना हायलँडचं कुठून कुठपर्यंत आहे हे आपण बघितलं होतं. मेन गियाना हायलँड्स कुठे सापडतो आपल्याला, व्हेनेझुएला देशामध्ये, आणि उरलेला हायलँड्स आपल्याला कुठे आहे, ब्राझीलमध्ये आहे. जर ब्राझील या देशाचा विचार केला तर गियाना हायलँड्स मध्ये 3 स्टेट्स येतात. त्या स्टेट्सची नावं काय, त्या 3 स्टेट्सची नावं काय, रोरायमा, प्यारा आणि आमापा. रोरायरा, प्यारा आणि आमापा. ओके, हे देखील आपण बघितलंय. बघा, हा व्हेनेझुएला इथून स्टार्ट होतो, रोरायमा, प्यारा आणि आमापा. या पूर्ण भागामध्ये तुम्हाला कोणता हायलँड सापडतो, गियाना हायलँड्स सापडतो. ओके, गियाना म्हणा, गयाना म्हणा. त्यानंतर ब्राझिलियन हायलँड्स खाली आहे. ओके, या ठिकाणी आपण तेही बघितलेलं होतं. ठीक आहे, आता इथे एक महत्वाचं आपल्याला शिखराचं नाव माहिती पाहिजे. जो पीक, हायेस्ट पीक आहे ब्राझील मधला, त्याचं नाव काय, पिको दी नेब्लिना. ओके, आणि त्याचं हे काय होतं, 3014 मीटर. ओके, या ठिकाणी कोणाच्या बॉर्डरवर आहे रे, व्हेनेझुएला आणि ब्राझील याच्या बॉर्डरवर आपल्याला तो पीक सापडतो, सगळ्यात उंच शिखर, ज्याचं नाव काय होतं, पिको दी नेब्लिना. त्याच्यानंतर या ठिकाणी बऱ्याचशा नद्या आहेत. ओके, या नद्या या कशावरनं फ्लो होतात, ब्राझिलियन हायलँड वरनं फ्लो होतात आणि फ्लो झाल्यानंतर काय तयार करतात, वॉटरफॉल आणि रॅपिड्स. मराठीमध्ये त्याला म्हणतात धावत्या किंवा धबधबा. ओके, खूप साऱ्या नद्या या ठिकाणाहून वाहतात. सगळ्यात महत्वाची नदी या ठिकाणी आहे ती कोणती आहे, ॲमेझॉन रिव्हर. ठीक आहे, साओ पावलो पण आहे पुढे, ते बघायचे आहे आपल्याला. हे सगळं आपण या ठिकाणी बघितलेलं होतं. त्याच्यानंतर काही मेजर रिव्हर्स पण बघितल्या होत्या, उरुग्वे, पॅराग्वे आणि पॅराना. ओके, बघा ह्या रिव्हर्स तुम्हाला दाखवल्या होत्या. त्या पुढे जाऊन कुठे जातात, कोणत्या देशामध्ये, अर्जेंटिना या देशामध्ये जातात. आता याच्या जो ब्राझिलियन हायलँड आहे, या ब्राझिलियन हायलँडच्या एक्झॅक्टली पुढे आता एक असं उंच असा कडा आहे ज्याला काय म्हणतात, द ग्रेट एस्कार्पमेंट. ओके, अजस्र कडा असं त्याला म्हणतात. ओके, सो चला मग आता आपल्याला बघायचंय द ग्रेट एस्कार्पमेंट. एस्कार्पमेंट म्हणजेच काय, अजस्र कडा. जसं भारत देशामध्ये आपण बघितलं होतं पेनिन्सुला रिजन, जो ट्रायंग्युलर भाग होता त्याला आपण पेनिन्सुला असं म्हणतो. पेनिन्सुला किंवा मराठीमध्ये त्याला काय म्हणतो, द्वीपकल्पीय प्रदेश असं म्हणतो. ठीक आहे, या द्वीपकल्पामध्ये आपण बरेच सारे पर्वत रांगा सुद्धा बघितल्या होत्या, माउंटन रेंजेस बघितल्या होत्या. सगळ्यात वरती होतं अरवली, त्याच्यानंतर बघितलं होतं विंध्य, त्याच्या खाली होता सातपुडा, त्याच्यानंतर असा या ठिकाणी भाग होता त्याला आपण सह्याद्री म्हणतो. त्याला काय म्हटलं होतं, वेस्टर्न घाट आणि ईस्टर्न घाट.
आता वेस्टर्न घाट ज्या पद्धतीने काम करतो आपल्या देशामध्ये, सिमिलरली त्याच पद्धतीने काम करतं द ग्रेट एस्कार्पमेंट कुठे, ब्राझीलमध्ये. आपण बघितलं होतं जो आपला वेस्टर्न घाट आहे किंवा पश्चिम घाट जो आहे हा काय ऍज अ वॉटर डिवायडर म्हणून काम करतो. वॉटर डिवायडर म्हणजे काय, जलविभाजक. वॉटर डिवायडर म्हणजे काय, जलविभाजक. त्याच्यामधनं दोन नद्या निघतात, एक नद्या ईस्टला म्हणजे पूर्वेकडे वाहत जातात, काही नद्या पश्चिमेकडे वाहत जातात आणि म्हणून त्याला आपण काय नाव दिलं होतं, वॉटर डिवायडर किंवा जलविभाजक असं नाव दिलं होतं. सिमिलर कन्सेप्ट या ठिकाणी सुद्धा होते या ग्रेट एस्कार्पमेंट मध्ये. ओके, चला मग आता जाऊया आणि बघूया द ग्रेट एस्कार्पमेंट. ओके, ठीक आहे. द ग्रेट एस्कार्पमेंट मध्ये जाऊया पुढे, पुढचा भाग बघूया. ग्रेट एस्कार्पमेंट सगळ्यात महत्वाचं आहे. कशासाठी रे, पावसाच्या दृष्टीने जर विचार करायला गेलं तर ग्रेट एस्कार्पमेंट खूप महत्वाचा आहे. चला लेट अस सी. Though it occupies a very small area, the nature of its slope and the effect it has on the climate makes it separate a physiographic region. आता जर फिजिओग्राफिक रिजनचा विचार करायला गेलं आपण, द ग्रेट एस्कार्पमेंट बघायला गेलं तर हा खूप छोटासा भाग आहे. बघा या ठिकाणी तुम्ही बघितलं होतं, या ठिकाणी तुम्हाला काय दिसलं होतं की हा काय आहे, ब्राझिलियन हायलँड आहे पसरलेला. ठीक आहे. आता हा जो ग्रेट एस्कार्पमेंट आहे ना हा असा काहीसा पसरलेला आहे. बघा एवढूसा छोटासा भाग आहे. काय, छोटासा भाग आहे. खूप मोठा भाग आहे का, नाही. जरी छोटासा भाग आहे तरी याचं खूप महत्व आहे. आता बघा हा जो ग्रेट एस्कार्पमेंट आहे हा अशा पद्धतीने उंच आहे. काय आहे, उंच आहे. जसं आपण भारताचा जर विचार केला, एकदा चित्र बघून घ्या मग तुम्हाला लक्षात येईल. भारतामध्ये आपण काय बघितलं होतं की या ठिकाणी तुमचा हा आहे सह्याद्री पर्वत. बघा ही सह्याद्री पर्वत रांग एक सरळ पर्वत रांग आहे फ्रॉम नॉर्थ टू साऊथ, उत्तरेकडून दक्षिणेकडे, पण ही उंच आहे. ही काय, उंच आहे. मग काय होतं की इथे अरबी समुद्र आहे तुमचा, अरेबियन सी आहे का, अरेबियन सी कळतंय का तुम्हाला. हा, या अरेबियन सी वरनं, या अरबी समुद्रावरनं ढग क्लाउड्स वाहत 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 येतात. बरोबर, हे क्लाउड्स वाहत येतात आणि हे क्लाउड्स या ढगांमुळे काय, सॉरी या सह्याद्री पर्वतांमुळे काय होतात, अडवले जातात. अडवले गेल्यामुळे काय होतात की बघा आता सिंपल कन्सेप्ट सांगतो मी, इकडे लक्ष द्या. जर तुमचं लक्ष असेल तर बघा इकडून हा ढग वाहत 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 आला, बरोबर, इकडे या ठिकाणी या पर्वतामुळे तो अडवला गेला. आता अडवला गेल्यामुळे काय होईल, तो डोंगराला चिरून जाईल का रे, क्रॉस करेल का, फोडून टाकेल का डोंगराला, नाही, त्याच्यामध्ये तेवढी शक्ती नाहीये. तो काय होतो मग वर जातो. कारण का, ती पाण्याची वाफ आहे. ढग म्हणजे काय, पाण्याची वाफ हलकी असते. ती खाली जाईल का, अशी जमिनीमध्ये घुसेल का खाली, नाही, ती हलकी असल्यामुळे काय होते, वर जाते. आता एक कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे, जसं जसं उंच जावं तसं तसं हवा काय होत जाते, थंड होते. हवा थंड झाल्यामुळे काय होतं, इथे जी पाण्याची वाफ आहे त्याचं काय होतं, पाण्यामध्ये रूपांतरण होतं आणि या भागामध्ये म्हणजे या भागामध्ये खूप सारा पाऊस पडतो. या भागामध्ये काय होतो, खूप सारा पाऊस पडतो. म्हणून जरी सह्याद्रीचं बघा स्थान एकदम छोटूस आहे तरी त्याची व्हॅल्यू आहे का, येस. सिमिलरली सेम कन्सेप्ट इथे ही ब्राझिलियन हायलँड आहे. त्याच्यानंतर हा तुमचा काय आहे, द ग्रेट एस्कार्पमेंटचा भाग आहे. काय आहे, द ग्रेट एस्कार्पमेंटचा भाग आहे. आणि या ग्रेट एस्कार्पमेंटमुळे काय की इकडून जे वाहत येणारे, हा काय रे, अटलांटिक ओशन आहे. अटलांटिक महासागर एक माहिती आहे तुम्हाला. याच्या वरती जो आहे तो नॉर्थ अटलांटिक ओशन आहे आणि याच्या खाली जो आहे तो त्याला काय म्हणतो आपण, साऊथ अटलांटिक ओशन. बघा जर दिशेचा विचार केला तर ही कोणती दिशा आहे, ईस्ट म्हणजे पूर्व दिशा. ही कोणती आहे, वेस्ट म्हणजे पश्चिम दिशा. ही आहे तुमची नॉर्थ म्हणजे उत्तर दिशा. ही काय आहे तुमची साऊथ म्हणजे दक्षिण दिशा. आता या दोन डायरेक्शनच्या मधला बघा ही कोणती दिशा आहे रे, ही कोणती दिशा आहे, हिला काय म्हणणार तुम्ही, साऊथ ईस्ट. कोणती ईस्ट रे, साऊथ ईस्ट. आपण जर आपल्या मराठी भाषेचा विचार केला तर काय म्हणणार, इकडून वानर आला, आला म्हणजे काय रे, आग्नेय. ही कोणती दिशा आहे, मग डायरेक्शन समजलं तुम्हाला, एक तर साऊथ ईस्ट किंवा तिला काय म्हणणार आपण, आग्नेय. आता या साऊथ ईस्ट डायरेक्शन मधनं काय होतात, वारे वाहत येतात
आता हा अटलांटिक ओशन आहे, इथल्या पाण्याची वाफ झाली, वाफ झाल्यामुळे ढग तयार झाले, क्लाउड्स तयार झाले. आता हे क्लाउड्स वाहत येणार, आले वाहत आले, बरोबर. आता ते ह्या ग्रेट एस्कार्पमेंटला काय होईल, अडवले जातील, अडवले जातील की नाही, आणि त्याच्यामुळे ह्या भागामध्ये खूप जास्त पाऊस पडतो. या भागामध्ये काय होतो, खूप जास्त पाऊस पडतो. आणि बघा, जर तुम्ही बघाल तर तुमच्या असं लक्षात येईल की ब्राझीलची लोकसंख्या खूप कमी आहे. ब्राझीलची लोकसंख्या आपल्या कंपॅरिझन मध्ये खूप कमी आहे. आपली लोकसंख्या 2011च्या सेन्सस नुसार 2011च्या जनगणनेनुसार 121 करोड आहे. 2011च्या जनगणनेनुसार ब्राझीलची लोकसंख्या 17 करोड आहे, फक्त 17. आपली 121, आपले 100 पण मायनस केले तरी वरती 21 करोड, ते 21 करोड पण जास्त आहेत. त्याच्यापेक्षा कमी ब्राझीलची लोकसंख्या आहे. कारण का, इकडे अमेझॉन नदी आहे, अमेझॉनमुळे इथे कोणीच राहत नाही, या ठिकाणी सुद्धा कोणी राहत नाही. सहसा राहणारी पॉप्युलेशन तुम्हाला कुठे सापडते, फक्त या पट्ट्यामध्ये खूप जास्त पॉप्युलेशन तुम्हाला दिसते. त्याचं कारण काय, मग पाऊस पडतोय. समजलं? ओके. आता मी या ठिकाणी भरपूर पाऊस पडला, आता पुढे काय होतं, पाऊस पडल्यामुळे काय होईल बघा, हा डोंगर आहे, या ठिकाणी या ढगाने काय केलं, पाऊस पाडून टाकला. आता पाऊस पडल्यामुळे या ढगामध्ये आता पाणी शिल्लक राहिलंय का, नाही. मग तो हलका होईल का जड होईल, हलका झाला, हलका झाल्यामुळे तो आणखी वर जातो, वर जाऊन या ठिकाणी शिफ्ट होतो. आता या ठिकाणी पाऊस पडला, या ठिकाणी पाऊस पडलाय का, नाही. या ठिकाणी हवेमध्ये काय रे, मॉइश्चर आहे. हवेमध्ये काय, मॉइश्चर म्हणजे आर्द्रता. आर्द्रता म्हणजे काय, पाण्याची वाफ. या ठिकाणी काय, पाण्याची वाफ. आता ही पाण्याची वाफ कोण ऍब्सॉर्ब करतं, हे ढग ऍब्सॉर्ब करतात, ढग शोषून घेतात, बरोबर. आता जो पाऊस पाडायचा आहे त्याने इथे पाडून टाकलाय ऑलरेडी. आता याच्याकडे पाऊस आहे का, नाही. त्यामुळे या भागामध्ये पाऊस पडत नाही. या भागामध्ये काय होत नाही, पाऊस पडत नाही, किंवा जो पडतो तो अत्यल्प असतो, कमी असतो, एकदम कमी पाऊस पडतो. म्हणून या भागाला म्हणतात पर्जन्य छायेचा प्रदेश. काय म्हणतात, पर्जन्य छायेचा प्रदेश. इंग्रजीमध्ये याला म्हणतात ड्रॉट क्वाड्रिलॅटरल. काय म्हणतात, ठीक आहे. मग आता कुठे तयार झाला सर ड्रॉट क्वाड्रिलॅटरल, बघा हा मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हा काय रे, तुमचा द ग्रेट एस्कार्पमेंट आहे. या ठिकाणी पाऊस कसा आहे, जास्त. आता ही ढग याला क्रॉस करून जातील, तेव्हा या ठिकाणी पाऊस राहील का, या भागांमध्ये पाऊस पडेल का, नाही, खूप कमी पडेल. म्हणून हे बघा ड्रॉट क्वाड्रिलॅटरल. क्वाड्रिलॅटरलचा अर्थ काय होतो, चतुष्कोन. मराठीमध्ये ज्याला 4 साइड्स आहेत, असा एक ड्रॉट क्वाड्रिलॅटरल तयार होतो. कळलं का तुम्हाला, हे कशामुळे शक्य झालं सगळं, या ग्रेट एस्कार्पमेंटमुळे होतं. आलं का लक्षामध्ये सगळ्यांच्या, येस. मग आता हेच सगळं आपल्याला वाचायचंय बघा. द ईस्टर्न साइड ऑफ द हायलँड्स इज डिमार्टेड बिकॉज ऑफ द एस्कार्पमेंट. In this region the altitude of the escarpment is 790 मीटर. जी एस्कार्पमेंटची जी हाईट आहे, उंची आहे, ती उंची किती आहे, 90 मीटर. आपली जो सह्याद्री पर्वत आहे त्याची उंची किती सांगितली होती आपण, टोटल किती किलोमीटर होता, 1600 किलोमीटर होता. त्याची ही उंची जवळपास एवढीच आहे, 900 ते 1000 मीटर. आपल्या सह्याद्री पर्वताची उंची किती आहे, 900 ते 1000 मीटर. फक्त कळसुबाई हे सगळ्यात उंच शिखर आहे, टॉपचं पीक आहे, आणि त्याची उंची मी काय सांगितली होती, 1345 समथिंग काहीतरी आहे कळसुबाईची. ओके. सो बघा 790 मीटर ही त्याची उंची आहे. इन सम रिजन द हाईट डिक्रीजेस ग्रॅज्युअली. काही ठिकाणी हाईट कमी जास्त सुद्धा होते. व्हेरी स्टीप पर्टिक्युलरली फ्रॉम द साओ पावलो टू पोर्तो अलिग्रे. बघा कुठे रे, साओ पावलो टू पोर्तो अलिग्रे. ठीक आहे, पुढच्या मागच्या याच्यामध्ये होतो. हे बघा साओ पावलो, व्हेरी साओ पावलो. हे बघा हा साओ पावलो टू पोर्तो अलिग्रे, असा हा काय तुम्हाला दिसतो. परत एकदा सांगतो मी, हे ग्रेट एस्कार्पमेंट कुठून आहे, साओ पावलो पासून पोर्तो अलिग्रे पर्यंत.
येस ऑर नो? हा चालू आहे, रेकॉर्डिंग चालू आहे. तर या ठिकाणी जी उंची आहे विहान कोणाची, माझी नाही, ग्रेट एस्कार्पमेंटची, जी किती दिली होती 790 मीटर, ती एक्झॅक्टली सेम आहे का सगळ्या ठिकाणी? नाही, कुठे कमी कुठे जास्त आहे. नॉर्थला जास्त असेल, साऊथला कमी कमी होत जात. ओके, कळलं? कळलं का तुम्हाला? हा बघा इथे काय म्हटलंय की हाईट डिक्रीजेस ग्रॅज्युअली. डिक्रीजेस ग्रॅज्युअली कुठून कुठे? साओ पावलो पासून पोर्तो अलिग्रे पर्यंत हाईट काय होत जाते? कमी कमी होत जाते. इन्क्रीज होते, डिक्रीज होते, बरोबर. कमी कमी म्हणजे डिक्रीज ना. येस ऑर नो? आय एम करेक्ट? हा. The escarpment act as a barrier to the south east trade winds. बघा हीच गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती का? हीच गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती का थोड्या वेळापूर्वी, की हे ग्रेट एस्कार्पमेंट आहे. या ठिकाणी तुमचं कोणतं होतं? नॉर्थ अटलांटिक ओशन, या ठिकाणी साऊथ अटलांटिक ओशन, आणि इथून ही तुमची ईस्ट डायरेक्शन, ही तुमची साऊथ डायरेक्शन. मग तुमचं काय झालं रे? ही डायरेक्शन कोणती आहे? साऊथ ईस्ट वरनं वारे वाहत येतात. वारे म्हणजेच काय? ढग, बरोबर. आणि ते कोणाला अडवले जातात? या ग्रेट एस्कार्पमेंटला अडवले जातात. म्हणजे हे ग्रेट एस्कार्पमेंट काय म्हणून काम करतं? बॅरियर. बॅरियर म्हणजे अडथळा म्हणून काम करतं. आणि ही जी ट्रेड विंड आहे, ट्रेडचा अर्थ काय होतो मराठीमध्ये? याला म्हणतात व्यापारी वारे. कोणते वारे? नावं दिले ते. याच्यामुळे काय होतं? पाऊस पडतो जनरली. याच्यामुळे काय होतो? पाऊस पडतो, आणि हे बॅरियर म्हणून काम करतं. त्यामुळे ह्या भागामध्ये पाऊस पडतो. ह्याच्या अपोजिट साईडला काय होतं? ड्रॉट क्वाड्रिलॅटरल तयार होतं. काय तयार होतं? ड्रॉट क्वाड्रिलॅटरलला मराठीमध्ये काय म्हणतात? चतुष्कोन. पर्जन्य छायेचा प्रदेश, बरोबर ना? हा, पर्जन्य छायेचा प्रदेशच म्हणतात. पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणजे काय? की ज्या ठिकाणी पाऊस कमी पडतो, अत्यल्प पडतो, पण याला एक स्पेशल नाव दिलंय. काय? ड्रॉट क्वाड्रिलॅटरल. काय म्हटलंय त्याला? ड्रॉट क्वाड्रिलॅटरल. समजलं सगळ्यांना? एव्हरीवन? चला बघा, हा तो ड्रॉट क्वाड्रिलॅटरल दाखवलेला आहे त्यांनी. या ठिकाणी पावसाचं प्रमाण काय आहे? कमी आहे. ठीक आहे, ऑल ऑफ यू समजलं सगळ्यांना? ठीक आहे. मग या ठिकाणी हा ग्रेट एस्कार्पमेंटचा भाग फिनिश होतो. मग आता जाऊया आपण पुढच्या टॉपिक कडे. थर्ड टॉपिक, थर्ड फिजिओग्राफिक रिजन, तिसरं प्राकृतिक विभाग ब्राझील मधलं. त्याचं नाव काय आहे? द कोस्ट. कोस्ट म्हणजे किनारवर्ती प्रदेश किंवा किनाऱ्याचा प्रदेश. ठीक आहे. जसं भारताला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला होता? व्हेरी गुड, 7500. सिमिलरली ब्राझीलला सुद्धा किती किलोमीटर आहे? 7400 किलोमीटर. फक्त 100 किलोमीटर कमी आहे. किती किलोमीटर कमी आहे? बाकी तर जास्तच आहे. भारताला जास्त समुद्र किनारा 100 किलोमीटर लाभलेला आहे. आता हा जो समुद्र किनारा आहे डिवाइड होतो दोन भागामध्ये. एक आहे नॉर्दर्न कोस्ट आणि एक आहे ईस्टर्न कोस्ट. पहिला तर मुद्दा म्हणजे जसं भारताला 3 बाजूंनी समुद्र किनारा आहे. पहिला आहे अरबी समुद्र, खाली होता हिंदी महासागर, इंडियन ओशन, आणि इकडे काय होता? बे ऑफ बेंगॉल. कोणता होता? बे ऑफ बेंगॉल. ओके, बंगालचा उपसागर. ह्या 3 भागांनी आपल्याला समुद्र किनारा लाभलेला होता. ठीक आहे सर, काही हरकत नाही. सिमिलरली हा जो ब्राझील आहे, ब्राझीलला मी छोटा मोठा आकार काढण्याचा प्रयत्न करतो ब्राझीलचा. ब्राझील काहीसा असा आहे. ठीक आहे, याच्या वरती आपण काय म्हणतो? नॉर्थ अटलांटिक ओशन, आणि इथे काय आहे? साऊथ अटलांटिक ओशन. नॉर्थ म्हणजे उत्तर अटलांटिक महासागर आणि दक्षिण अटलांटिक महासागर. याच्यामुळे काय होतं की कोस्ट सुद्धा 2 भागामध्ये डिवाइड होतो. समुद्र किनारा सुद्धा हा नॉर्थ अटलांटिक ओशनचा जो समुद्र किनारा आहे ह्याला काय म्हणणार रे? नॉर्थ कोस्ट म्हणजे उत्तर समुद्र किनारा किंवा उत्तरेकडील समुद्र किनारा, आणि ईस्टर्न कोस्ट ही साइड कोणती आहे तुमची? ईस्ट साइड. मग हा जो समुद्र किनारा आहे याला काय म्हणतात? ईस्टर्न कोस्ट किंवा पूर्वेकडील समुद्र किनारा. कळतंय का तुम्हाला? किंवा किनारवर्ती प्रदेश. आता कुठून कुठपर्यंत आहे बघा. द नॉर्दर्न कोस्ट एक्सटेंड फ्रॉम अमापा प्रोव्हिन्स इन द नॉर्थ
टू रिओ ग्रँडे डो नॉर्ते इन ईस्ट. बघा ही नावं लक्षात ठेवायचे. अमापा प्रोव्हिन्स, वेर इज अमापा प्रोव्हिन्स? बघा या अमापा प्रोव्हिन्स पासनं हा समुद्र किनारा बघा स्टार्ट होतो, दिसतोय का तुम्हाला? तर कुठपर्यंत? रिओ ग्रँडे डो नॉर्ते, रिओ ग्रँडे डो नॉर्ते. हा जो समुद्र किनारा आहे किंवा हा जो किनाऱ्याचा प्रदेश आहे, या किनारवर्ती प्रदेशाला म्हणतात उत्तरेकडील किनारी प्रदेश किंवा नॉर्थ कोस्ट म्हणणार. आता रिओ ग्रँडे डो नॉर्ते पासून तर थेट खालीपर्यंत, बरोबर, अटलांटिक ओशनला काय म्हणणार? ईस्ट कोस्टल रिजन, पूर्वेकडील. बघा परत एकदा मी काढतो. हा इथून जो हा असा भाग आहे कुठपर्यंत? रिओ नॉर्ते, इथून इथे काय होतं? अमापा प्रोव्हिन्स पासनं कुठपर्यंत? रिओ ग्रँडे डो नॉर्ते इथपर्यंत, याला काय म्हणणार तुम्ही? नॉर्थ कोस्ट. आणि मग इथून पुढचा जो खालचा पूर्ण भाग आहे याला काय म्हणणार तुम्ही? ईस्ट कोस्ट. समजलं? येस ऑर नो? बघा फ्रॉम देअर द ईस्टर्न कोस्ट एक्सटेंड टुवर्ड्स द साऊथ. फ्रॉम हिअर, इथून तर साऊथ पर्यंत हा जो सगळा भाग आहे ह्याला काय म्हणतो आपण? ईस्टर्न कोस्ट असं म्हणतो. समजलं का? येस. आता बघूया. द नॉर्दर्न कोस्ट इज कॅरेक्टराइज्ड बाय द माउथ ऑफ मेनी रिव्हर्स इन्क्लुडिंग अमेझॉन वगैरे, सगळ्या नद्या इथून वाहत 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 येतात. आता एक क्विक लुक घेऊया, आहे का? आपण बघू मॅप दिलेला आहे का? हा ठीक आहे, या ठिकाणी मॅप दिलेला आहे बघा. हा राईट साइडचा मॅप आहे, दिसतोय का तुम्हाला? हा ब्राझील आहे. हा काय आहे? इथे कुठेतरी आपण बघितलं होतं, या ठिकाणी कोण होतं रे? या ठिकाणी अमापा रिजन. इथून हा तुमचा किनारवर्ती प्रदेश चालू झाला. इथे कोणता आहे? रिओ ग्रँडे डो नॉर्ते हा प्रदेश आहे. या रिजनला आपण काय म्हणतो? नॉर्थ कोस्ट असं म्हणतो. आता या ठिकाणी बऱ्याचशा नद्या उगम पावतात आणि या अशा फ्लो होत येतात. आता इथली जर सगळ्यात मोठी नदी जर कोणती बघितली तर त्या नदीचं नाव काय? अमेझॉन. मी सांगितलं होतं नदी स्वतः बरोबर वाहताना गाळ वाहून येते, माती वाहून घेते, त्याला आपण ॲल्युव्हियल सॉइल असं म्हणतो, गाळाची मृदा म्हणतो. आणि ही गाळाची मृदा कुठे सॅच्युरेट केली जाते? या समुद्र किनारी प्रदेशामध्ये साचवली जाते, बरोबर. आता हा समुद्र किनारा आहे बघा, काहीसा दिसतोय का तुम्हाला? इथून खूप साऱ्या बघा, तुम्हाला इथून एक नदी वाहताना दिसते, अशी एक वाहताना दिसते, मध्येच इथं प्रवाह बदलत जातोय. येस ऑर नो? आता या ठिकाणी काय झालंय? खूप सारं डिपॉझिशनल वर्क झाले, गाळाची माती आणून इथं साचवली गेली आणि त्याच्यामुळे इथे एक प्रकारचं आयलँडच तयार झाले. दिसतंय का तुम्हाला? आयलँड म्हणजे काय? ज्याच्या चारी बाजूला काय असतं? पाणी असतं, त्याला काय म्हणतो आपण? आयलँड. या ठिकाणी या आयलँडचं नाव आहे आणि ते म्हणजे काय? माराजो आयलँड. जनरली आयलँड्स तुम्हाला एक तर समुद्रामध्ये, ओशन्स मध्ये बघायला मिळतात. नदीवर कधीही आयलँड बघायला मिळत नाही. बट जगामध्ये एकमेव असा आयलँड आहे जे कोणत्या नदीवर आहे? अमेझॉन नदीवर आहे. कोणत्या नदीवर आहे? आणि त्या आयलँडचं नाव काय? माराजो आयलँड. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की असं कोणता आयलँड आहे जो केवळ कशावर आहे? नदीवर आहे. सो हा एकमेव आहे वर्ल्ड मध्ये आणि त्या आयलँडचं नाव काय? माराजो आयलँड. समजलं का? येस ऑर नो? आणि हे कशामुळे तयार झालं? हा या अमेझॉन रिव्हर मध्ये. ऑन दिस कोस्ट म्हणजे अमेझॉनच्या कोस्टवर lie the माराजो आयलँड, माराजो अँड साओ मार्कोस बे. आता ही बेची नाव आहेत काही. बे म्हणजे काय? समुद्र किनार, सॉरी बीच. बे म्हणजे काय? बीच माहितीये तुम्हाला? मराठीमध्ये त्याला पुळण म्हणतात. पुळण. आपण बीचवर जातो ना फिरायला, समुद्रामध्ये पोहतो. गोव्याला कशाला जातो आपण? बीचचा आनंद घ्यायला, समुद्र बघायला. जनरली समुद्र सगळीकडे बघायला मिळतो का? क्वचित ठिकाणी. तिथे असणारी वाळूवर लोक एन्जॉय करतात, खेळतात, पाणी आहे, पाण्यात उड्या मारतात, सॉल्टी वॉटर मध्ये मजा असते, मजाच वेगळी आहे. ओके, बघा इथे दाखवलेलं आहे बीच. ओके, त्याला बे असं पण म्हणतात. कळलं का? सो माराजो इज लार्ज कोस्टल आयलँड लोकेटेड बिटवीन द माउथ्स ऑफ द रिव्हर अमेझॉन अँड रिव्हर टोकॅन्टिन्स. हाही प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. IMP करा,
त्याला अंडरलाईन करा की 2 नद्या आहेत. कोणत्या नद्या? एक आहे ॲमेझॉन नदी, दुसरी आहे टोकॅन्टिन नदी, आणि या 2 नदीच्या मध्ये आहे, या 2 नदींच्या मध्ये काय आहे? तुमचं माराजो आयलँड. कोणता आयलँड आहे? बघा हा प्रश्न विचारला जातो, इन विच 2 रिव्हर्स माराजो आयलँड लोकेटेड. ओके, बघा ही तुमची कोणती आहे? ॲमेझॉन नदी वाहत वाहत गेलेली. ओके, हे दाखवलेलं नाहीये कदाचित. ठीक, चला पुढे जाऊया. द ईस्ट, पण तुम्हाला कळलं ना कोणत्या 2 नदींच्या दरम्यान आहे माराजो आयलँड? ॲमेझॉन आणि दुसरी कोणती आहे? टोकॅन्टिन्स. टोकॅन्टिन्स आणि ॲमेझॉन याच्यामध्ये कोणतं आहे? माराजो आयलँड. द ईस्टर्न कोस्ट रिसिव्स लार्ज नंबर ऑफ स्मॉलर रिव्हर्स. आता ही जी ईस्ट कोस्ट आहे, बरं ठीक आहे, मॅप मध्येच बघूया आपण. हा या ठिकाणी दाखवलंय बघा, ही टोकॅन्टिन आहे. जाऊ द्या, नाही दाखवलंय तिथे, तिथे पण नाही. आता बघा, आता हा जो तुमचा नॉर्थ नाही, ईस्ट कोस्टल रिजन आहे, पूर्वेकडील जो किनारवर्ती प्रदेश आहे, इथे बघा ह्या खूप साऱ्या नद्या दिसत आहेत तुम्हाला. छोट्या 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 ज्या नद्या आहेत, स्मॉलर नंबर ऑफ रिव्हर्स कोणाला जाऊन मिळतात? या ईस्टर्न कोस्टला जाऊन मिळतात, पूर्व किनाऱ्यामध्ये. जसं आपण पण बघितलं होतं, जर भारताचा मॅप बघितला तर आपल्या लक्षात येईल असा काहीतरी हा भारताचा मॅप आहे. तो इथे सह्याद्री पर्वतावर उगम पावणाऱ्या नद्या ह्या कोणत्या साईडला जातात रे? ईस्ट कोस्टला जातात ना. इथे काय तुमचा ईस्टर्न घाट आहे, ग्रेट एस्कार्पमेंट आहे इथे. हा कोण आहे? इंडिया आहे ना तात्या, तात्या इंडिया. ब्राझील वाटला तुला? ब्राझील असा आहे. हा काहीसा सारखा आहे, पण ब्राझील थोडासा फुगीर आहे, आपला निमुळत आहे. ओके, लक्षात घे, ब्राझील आणि भारत सारखा नाही बरं तात्या. द ओनली मेजर रिव्हर्स मीट्स अटलांटिक ओशन. 2 महत्वाच्या नद्या आहेत अटलांटिक ओशनला मिळणाऱ्या या ठिकाणी, साओ फ्रान्सिस्को आणि ॲमेझॉन. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये एकच दिलेली, साओ फ्रान्सिस्को दिलेली. ओके, कदाचित त्यांना असं म्हणायचं असेल की ईस्टर्न कोस्टला मिळणारी. आता दोन्ही नद्या वेगवेगळ्या कोस्टला जाऊन मिळतात. ॲमेझॉन नदी नॉर्थ कोस्टला जाऊन मिळते, बरोबर. आणि जी ही तुमची नदी आहे साओ फ्रान्सिस्को, ही नदी कुठे जाऊन मिळते? ईस्ट कोस्टला. आणि म्हणून कदाचित इथे ईस्ट कोस्टचा उल्लेख आहे, म्हणून त्यांनी फक्त काय दिले? साओ फ्रान्सिस्को. द ब्राझिलियन कोस्ट कॅरेक्टराइज्ड बाय लार्ज नंबर ऑफ बीचेस अँड सँड ड्यून्स कॉम्प्लेक्सेस. आता या कोस्टवर, ब्राझिलियन कोस्टवर हे तुम्हाला 2 वैशिष्ट्य बघायला मिळतात. पहिलं काय? नंबर ऑफ बीचेस, खूप साऱ्या बीचेस आहेत. आणि काय? सँड डून्स. सँड डून्स म्हणजे काय असतं बघा, जनरली सँड डून्स आपल्याला वाळवंटामध्ये बघायला मिळतात. खूप जोरात हवा चालल्यामुळे काय होतं की वाळूचे कण उडतात, आणि उडल्यामुळे असे काहीशे स्ट्रक्चर्स तयार होतात. असे स्ट्रक्चर्स तयार होतात, यांना काय म्हणतात? सँड डून्स असं म्हणतात. काय म्हणतात? सँड डून्स. आहे का? मी एखादं घेतलंय का सँड डून्स? नाही घेतले. ओके. द ब्राझिलियन कोस्ट प्रोटेक्टेड इन सम एरियाज बाय द कोरल रिफ्स अँड अटॉल आयलँड्स. या ब्राझिलियन कोस्टवर सुद्धा तुम्हाला काय बघायला मिळतात? कोरल रिफ्स किंवा अटॉल आयलँड्स बघायला मिळतात. आता कोरल रिफ काय भानगडी? अटॉल आयलँड तर सांगितलं होतं मी त्या दिवशी तुम्हाला. काय असतं अटॉल आयलँड? म्हणजे कंकणाकृती अशा पद्धतीने रिंग टाइप स्ट्रक्चर असतं. या ठिकाणी तुम्हाला काय सापडते रे? लँड, जमीन सापडते. या ठिकाणी काय सापडतो तुम्हाला? पाण्याचा जलाशय सापडतो, आणि आजूबाजूला परत काय असतं? सगळं पाणी असतं. याला काय म्हणतात? अटॉल आयलँड म्हणतात. आता कोरल रिफ्स काय भानगडी? कोरल नावाचा ॲनिमल असतो. ओके, तो काय करतो की तिथे समुद्रामध्ये तिथली वनस्पती खातो. वनस्पती खाऊन कॅल्शियम डिपॉझिट करतो, शरीरामधनं कॅल्शियम बाहेर टाकतो, आणि ते कॅल्शियम डिपॉझिट होऊन एक कठीण असा दगड तयार होतो. काय तयार होतो? कठीण व्हाईट कलरचा दगड तयार होतो. आता एकच ॲनिमल थोडी आहे, लाखो करोडो ॲनिमल्स असतात त्या ठिकाणी, आणि त्याच्यामुळे एक असा भूभागच तयार होतो, मोठा भूभाग. मग त्याला काय म्हणतात? कोरल रिफ्स असं म्हणतात. काय म्हणतात? समजलं?
मग आता याच्यामध्ये काय काय भाग लक्षात ठेवायचा आहे? कोस्टमध्ये दोन प्रकारचे कोस्ट आहेत, एक आहे नॉर्थ कोस्ट, एक आहे उत्तर किनारा आणि पूर्व किनारा, असे दोन किनारे आहेत. ओके, वेगवेगळ्या प्रकारच्या नद्या तिथे जाऊन मिळतात. त्यातल्या दोन महत्वाच्या नद्या लक्षात ठेवायच्या, एक आहे अमेझॉन, दुसरी आहे टोकॅन्टिन. अमेझॉन आणि टोकॅन्टिन मुळे काय होतं, या दोघांच्या मध्ये एक आयलँड तयार होतं. त्या आयलँडचं नाव काय? माराजो आयलँड. ओके, ईस्टर्न कोस्टवर खूप साऱ्या नद्या तुम्हाला येऊन मिळताना दिसतात. त्यातल्या महत्वाची नदी कोणती आहे? साओ फ्रान्सिस्को. महत्वाची नदी कोणती आहे? साओ फ्रान्सिस्को ईस्टर्न कोस्टवर जाऊन मिळते. आणि दुसरी जी अमेझॉन आहे ती कोणत्या कोस्टवर जाऊन मिळते? नॉर्थ कोस्टवर जाऊन मिळते. या ठिकाणी काय तुम्हाला बघायला मिळतात? नंबर ऑफ बीचेस बघायला मिळतात आणि सँड डून्स बघायला मिळतात. आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे काय, या ठिकाणी ब्राझिलियन कोस्ट कशाने प्रोटेक्ट केलेला आहे? कोरल रीफ्स आणि अटॉल आयलँड्स या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतात. हे सारे मुद्दे तुम्ही परीक्षेमध्ये लिहायचे आहेत. कळलं इथपर्यंत? काही शंका आहे तुम्हाला? ओके, आलो मी. ओके, चला पुढचा भाग बघूया आता. द प्लेन्स. आपल्याकडे पण प्लेन्स आहेत. आपल्याकडे म्हणजे भारतामध्ये कोणते प्लेन्स होते आपण बघितले होते? नॉर्थ इंडियन प्लेन्स. व्हेरी गुड. इथून हिमालय महासागर, सॉरी महासागर म्हटलं मी, हिमालय पर्वतरांगा या अशा 4 रेंजेस आपण बघितल्या होत्या, बरोबर. शिवालिक, त्याच्यानंतर काय लेसर हिमालय, ग्रेटर हिमालय किंवा त्यालाच हिमाद्री असं म्हणतो, आणि ट्रान्स हिमालय, अशा आपण रेंजेस बघितल्या होत्या. आणि त्याच्या खालचा जो भाग होता या भागाला आपण काय नाव दिलं होतं? प्लेन्स. ते नॉर्थ साइडला आहेत म्हणून आपण त्याला काय म्हटलं होतं? नॉर्थ इंडियन प्लेन्स. सिमिलरली इकडे देखील प्लेन्स आहेत. कुठे? ब्राझीलमध्ये. तर आता आपण ते बघूया. द प्लेन्स इन ब्राझील आर confined to 2 areas, namely Amazon basin in the north and Paraguay Parana sources region in the southwest. आता जनरली यांना नदीची नावं दिलेली आहेत. पहिलं बेसिन, सगळ्यात पहिलं बेसिन ते म्हणजे कोणतं? अमेझॉन बेसिन. कोणतं बेसिन? अमेझॉन बेसिन. बघा आता थोडंसं आपण इथे बेसिन काय ही कन्सेप्ट आपण समजून घेऊया. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे, बेसिन किंवा त्यालाच काय म्हणतात? खोरे किंवा नदी खोरे असं म्हणतात. नदी खोरे. आता भारताचा जर विचार केला आपण, भारताचा जर विचार केला तर या ठिकाणी हिमालयामध्ये बऱ्याचशा नद्या उगम पावतात आणि या उगम पावून कुठे वाहत जातात? प्लेन्स मधनं वाहत जातात, मैदानी प्रदेशामधनं वाहत जातात, बरोबर. वाहताना स्वतः सोबत काय घेऊन येतात? गाळ. हे जो गाळ असतो हा एक तर ह्या किनारपट्टीला किंवा ह्या किनाऱ्याच्या प्रदेशावर गाळाचं संचयन करतात, बरोबर. आणि त्याच्यामुळे तिथली जमीन कशी होते? सुपीक होते. खूप सारं पाणी, खूप सारं सुपीक जमीन, याच्यामुळे काय होतं की तिथे लोकसंख्या देखील मोठ्या प्रमाणावर तुम्हाला सापडते. आता हा भारताचा कोणता किनारा आहे? समजा किनारा नाही, मैदानी प्रदेश, तर याला आपण नाव दिलं होतं नॉर्थ इंडियन प्लेन्स किंवा उत्तर भारतीय मैदानी प्रदेश असं याचं आपण नाव दिलं होतं. ओके, इथपर्यंत सगळ्यांना माहिती आहे. आता या ठिकाणी बऱ्याच साऱ्या नद्या, या ठिकाणी आपण एक पंजाब म्हणून क्षेत्र बघितलं होतं, 5 नद्यांचा समूह. त्या ठिकाणी बऱ्याचशा नद्या वाहतात. सतलज ही सगळ्यात मोठी नदी आहे. ओके, आणि त्याचबरोबर इतरही नद्या बघितल्या होत्या, त्यांची नावं कोणकोणती होती? झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज. त्याच्यानंतर या ठिकाणी प्रमुख नदी तुमची गंगा आहे. गंगा बरोबर यमुना ही तिची प्रमुख उपनदी. त्याच्यानंतर सोन, गंडक, कोसी, बरोबर, यासारख्या बऱ्याचशा नद्या आपण बघितल्या होत्या, ज्या कोणाच्या उपनद्या आहेत? कोणाच्या? गंगेच्या उपनद्या. हे कुठं बघितलं होतं आपण? उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये. तसंच याच पद्धतीने आता ब्राझीलचा आपण नकाशा बघूया. असा काही अंशी ब्राझीलचा नकाशा आहे. ओके, हा ब्राझील आहे तुमचा. या ठिकाणी तुमची कोणती नदी उगम पावते? अमेझॉन नदी. आणि ही नदी वाहत 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 जाते, बरोबर. इकडे उत्तर अटलांटिक ओशनला जाऊन मिळते, उत्तर अटलांटिक महासागराला जाऊन मिळते.
ठीक आहे. आता ही नदी एकटी आहे का? नाही, हिला बऱ्याचशा उपनद्या येऊन मिळतात. येस ऑर नो? या अशा बऱ्याचशा उपनद्या येऊन मिळतात आणि त्याच्यामुळे काय होतं की या नद्या वाहत येताना स्वतःसोबत गाळ वाहून आणतात आणि गाळाचं संचयन या ठिकाणी होत. ओके, सो या नद्यांच्या पण काही उपनद्या असतात, हो की नाही? या नद्यांना पण छोट्या नद्या येऊन मिळतात आणि अशा पद्धतीने तयार होतं एक मोठं क्षेत्र. या क्षेत्राला आपण काय म्हणत असतो? नदी खोरे. यालाच काय म्हणतो आपण? नदी खोरे, किंवा त्यालाच आपण काय नाव दिलेलं होतं? बेसिन. काय नाव दिलं होतं? बेसिन. नदी खोरे काय म्हणतात याला? खोरे. ओके, सो हा एक मैदानीच प्रदेश आहे. कोणाचा? कोणाचा मैदानी प्रदेश आहे हा? ब्राझीलचा. आणि त्याला मग मुख्य नाव काय दिले? ॲमेझॉन बेसिन. कारण इथली प्रमुख नदी कोणती आहे? ॲमेझॉन. याच बरोबर आणखी काही नद्या आहेत या ठिकाणी आपण बघितल्या होत्या. पॅराना, त्याच्यानंतर पॅराग्वे, बरोबर. या नद्या बघितल्या होत्या की नाही आपण? सॉरी, बघा कोणकोणत्या? पॅराग्वे, पॅराना, सोर्स रिजन इन द साऊथ वेस्ट. साऊथ वेस्ट म्हणजे कोणत्या साईडला रे? खालच्या दिशेने. कोणत्या दिशेने? खालच्या दिशेने. इथे तुम्हाला पॅराना, पॅराग्वे नदी दिसेल आणि यांच्या पण काही उपनद्या असतात. सो यांचाही जो बेसिनचा भाग तयार होतो हा एक दुसरा तुमचा बेसिनचा भाग आहे. ओके, मग किती मैदानी प्रदेश आहेत या ठिकाणी? 2. एक मैदानी प्रदेश ज्याचं नाव काय? ॲमेझॉन, आणि दुसरं काय? तर पॅराना पॅराग्वे बेसिन. Amazon plains lying between the two highlands from the largest plain of land of Brazil. बघा हा जो Amazon प्लेन आहे, बघा परत एकदा मी नकाशा काढून दाखवतो. समजा असं काहीसा तुमचा ब्राझील आहे. हा इथून कोण वाहत जातं? Amazon नदी. या ठिकाणी कोणता हायलँड होता रे हा? याला आपण नाव दिलं होतं गयाना हायलँड. काय नाव दिलं होतं? गयाना हायलँड. गयानाची उच्चभूमी. आणि या ठिकाणी कोणतं होतं रे? ब्राझिलियन हायलँड. बघा ब्राझिलियन हायलँड आणि इथे काय तुमचं गयाना हायलँड, याच्या मधून ही ॲमेझॉन नदी वाहत चालली आहे का? बरोबर. मग हे जे क्षेत्र आहे हे कोणाच्या मध्ये आहे रे? बिटवीन टू हायलँड्स. बघा बिटवीन टू हायलँड्स. बिटवीन टू हायलँड्स. आलं लक्षामध्ये सगळ्यांच्या? आणि ते कोणता हायलँड आहे? गयाना हायलँड आणि Brazil Highland. The Amazon basin is quite wide in the west, about 1300 kilometer, and it narrow towards the पुढे सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, इकडे लक्ष द्या. Amazon नदी अशी वाहते. ही Amazon नदी, हिचा हा लेफ्ट किनारा आहे आणि हा राईट किनारा आहे. ठीक आहे. आता बघा इकडे ती आता समुद्राला जाऊन मिळणार आहे असं समजा, म्हणजे अटलांटिक ओशनला. आणि इकडे काय आहे रे? तिचं उगम स्थान आहे. आता या ठिकाणी तिची लांबी किती किलोमीटर आहे रे? 1300 किलोमीटर. एवढी रुंद आहे ती नदी. 1300 किलोमीटर लांब. म्हणजे जर आपण भारताचा विचार केला कदाचित, तर भारताच्या या टोकापासून या टोकापर्यंतचं अंतर 1300 किलोमीटर पेक्षा जास्त आहे. पण असं समजा की एवढी फक्त नदी वाहते. एवढी फक्त काय? नदी वाहते. एवढा मोठा तिचं बेसिन आहे. पात्र, नदीचं पात्र एवढं मोठं आहे. म्हणजे जर या किनाऱ्यापासून चालायला सुरुवात केली तर 3-4 दिवस लागतील त्या किनाऱ्यापर्यंत पोहोचायला. बोटने जहाजाने सांगतोय मी तुम्हाला. जर या किनाऱ्यावर आपण जहाजावर निघालो तर इकडे पोचायला 2 ते 3-4 दिवस लागतील. असं सरळ यायचं म्हटलं तर. एवढी विशाल नदी आहे, प्रचंड मोठी नदी आहे. समजतंय? आणि तेच या साईडला किती किलोमीटर आहे? 640 किलोमीटर. रुंद होत जाते, छोटी होत जाते आणि मग फायनली कोणाला जाऊन मिळते?
कोणाला जाऊन मिळते ती, सॉरी 640 नाही 240 किलोमीटर, 240 किलोमीटर्स. ओके. ऍज द रिव्हर अप्रोचेस द अटलांटिक ओशन द विड्थ ऑफ द प्लेन्स इन्क्रीजेस. बरोबर. जशी जशी नदी कोणाला अटलांटिक ओशन जवळ जाते तसतशी प्लेन्सची विड्थ काय होत जाते, वाढत वाढत जाते. बरोबर आहे. या ठिकाणी जर तुम्ही विचार कराल, बघा ना, स्वाभाविक आहे. या ठिकाणी जर नदीचाच आकार जास्त आहे, आता समजा एवढ्या जमिनीचं क्षेत्र आहे, आता मला सांगा कुठे जमीन जास्त आहे रे, लेफ्ट साइडला की राईट साइडला? जमीन कुठे जास्त आहे? राईट साइडला. इथे तर एवढी नदीच आहे. बघा या ठिकाणी दोन भागाचा विचार करू. इकडे किती लांबी आहे, इथे किती लांबी आहे, 240 किलोमीटर. म्हणजे या ठिकाणी काय आहे, लँड जास्त आहे. म्हणजेच काय, तुमचं प्लेन्स या ठिकाणी काय आहेत, जास्त आहेत. या ठिकाणी प्लेन्स काय आहेत, कमी आहेत. जसं जसं तुम्ही अटलांटिक ओशन कडे जातात, इकडे काय आहे अटलांटिक ओशन, तस तसं प्लेन्सचं साईज काय होत जाते, वाढत वाढत जाते. समजलं? येस, तेच इथे म्हटलेलं आहे. ओके. आता these are the mostly forested area and largely inaccessible due to the frequent flooding and the dense undergrowth. सगळ्यात महत्वाचा भाग हा प्लेन्सचा जरी भाग आहे, सुपीक जमीन आहे, गाळाची जमीन आहे, दलदलीचा प्रदेश आहे, पूर्ण दलदलीचा, स्वॅम्पी रिजन्स म्हणतात. अमेझॉन बेसिन हे इनअसेसिबल आहे. इनअसेसिबल म्हणजे काय, इथे कोणत्याही प्रकारची शेती वगैरे केली जाऊ शकत नाही, पूर्ण दलदलीचा प्रदेश आहे. पहिला महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा म्हणजे, जर ब्राझीलचा आपण मॅपिंग जर बघितली, ब्राझीलचा जर मॅप काढला तर तुमच्या असं लक्षात येईल की या भागामधनं काय जातंय रे, इक्वेटोर जातंय, म्हणजे विषुववृत्त जातं. विषुववृत्त म्हणजे काय होतं, या ठिकाणी सूर्यकिरण कशी पडतात, सरळ पडतात, स्ट्रेट पडतात. त्याच्या कंपॅरिझन मध्ये या ठिकाणी सूर्यकिरण कशी पडतात, तिरपी. आता या ठिकाणी दिवसा खूप ऊन पडतं, खूप ऊन पडतं. इथे अमेझॉन नदी आहे, ही अशी अमेझॉन नदी आहे. त्याच्यामुळे काय होतं, इथल्या पाण्याची काय होते रे, वाफ होते. वाफ झाल्यामुळे ढग तयार होतात, ही ढग वर जातात. संध्याकाळी त्यांना थंड हवा लागली की संध्याकाळी खूप पाऊस पडतो, आणि असं रोज होतं, वर्षभर होतं, 12ही महिने तिथे पाऊस पडतो. काय होतं, 12ही महिने तिथे पाऊस पडतो. आणि म्हणून अमेझॉन नदीला खूप पाणी आहे. अमेझॉन नदीवर काय, खूप पाणी आहे. शिवाय आता खूप पाऊस पडल्यामुळे इथली जमीन कशी होईल रे, जमीन कधी सुकेल, जमीन कधीच सुकणार नाही. म्हणून इथली जमीन कशी असते, स्वॅम्पी, दलदलीची जमीन असते, दलदल. आणि मग अशा दलदलीच्या जमिनीमध्ये सरपटणाऱ्या प्राण्यांची संख्या जास्त. खूप जास्त पाऊस आहे त्याच्यामुळे दलदलीची जमीन आहे, पोषक वातावरण आहे, त्याच्यामुळे झाडांची संख्या पण इथे खूप मोठ्या प्रमाणात. म्हणून इथे तुम्हाला डेन्स फॉरेस्ट सापडतात. डेन्स म्हणजे काय, दाट, घनदाट जंगल सापडतात. अमेझॉनचं जंगल जगातलं सगळ्यात भयंकर, सगळ्यात डेन्स जंगल आहे. म्हणजे जर दिवसा तुम्ही चालला तर तुम्हाला सावली सुद्धा दिसणार नाही, खाली सावली सुद्धा दिसणार नाही, एवढा अंधार. आणि मग अशा ठिकाणी मोठे मोठे सरपटणारे प्राणी, उदाहरणार्थ ॲनाकोंडा सारखे ॲनिमल्स तुम्हाला त्या ठिकाणी सापडतात. ओके, समजलं तुम्हाला? ओके, अंडरस्टूड? नेहमी येणाऱ्या पूर परिस्थितीमुळे, फ्लडिंगमुळे, पावसामुळे इथे काय, डेन्स अंडरग्रोथ आहे. डेन्स म्हणजे काय, घनदाट जंगल आहेत, समजतंय? आणि या घनदाट जंगलांमुळे, फॉरेस्टच्या एरियामुळे ते काय, लार्जली इनअसेसिबल आहे. इथे लोकसंख्या तुम्हाला सापडत नाही, क्वचित लोक राहतात, फार तुरळक लोक राहतात. आदिवासी जमात या ठिकाणी सापडते. राहणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे, बिलकुल कमी आहे. कळलं? मोस्ट ऑफ द अमेझॉन प्लेन्स आर कवर्ड बाय द ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट. बघा हा मुद्दा महत्वाचा आहे की अमेझॉनचा जो प्लेन आहे, अमेझॉनचा मैदानी प्रदेश आहे, हा कशाने कव्हर झालेला आहे, ट्रॉपिकल रेन फॉरेस्टने कव्हर झालेला आहे. ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट म्हणजे काय, असं रेन फॉरेस्ट जिथे 12ही महिने पाऊस पडतो, 12ही महिने पाऊस पडतो, आणि तिथली झाडं कशी असतात, सदाहरित वने.
सदाहरित वने म्हणजे काय? सदाहरित, नेहमी हिरवी, कधीच त्यांची झाडाची पानं तुम्हाला गळताना दिसणार नाही. कळलं? आता दुसरा भाग बघूया. द अदर प्लेन्स इन द ब्राझील आर लोकेटेड साऊदर्न वेस्ट पार्ट ऑफ द हायलँड. आता साऊदर्न मोस्ट पार्टला येऊया, जिथं पॅराना पॅराग्वे नदी प्रणाली आहे या ठिकाणी. बरोबर, असा हा जर ब्राझीलचा भाग बघितला तुम्ही, तर या ठिकाणी तुम्हाला कोणत्या नद्या सापडतात? पॅराना पॅराग्वे नदी सापडतात. दे फॉर्म्स द सोर्स रिजन ऑफ पॅराग्वे अँड पॅराना रिव्हर्स. बरोबर, कोणत्या नद्या? हा, मग तिथला जो मैदानी प्रदेश आहे, त्या मैदानी प्रदेशाला पाणी कुठून मिळतं? तर दोन नद्या आहेत, एक आहे पॅराना, दुसरी आहे पॅराग्वे. द सोर्स रिजन ऑफ पॅराग्वे स्लोप्स towards the south while the source region of Parana slopes towards the southward. पुन्हा एकदा बघूया. पॅराग्वे जी नदी आहे हिचा स्लोप कोणत्या दिशेने? साऊदर्न दिशेने. बघा, कोणती नदी? पॅराना. बघा कोणत्या दिशेने वाहते? साऊथ दिशेने. पुढे जाऊन कोणत्या ठिकाणी जाते? अर्जेंटिनामध्ये. ठीक आहे, आणि तेच पॅराना स्लोप टुवर्ड्स साऊथ वेस्ट. बघा, पॅराना असेल किंवा पॅराग्वे असेल, या दोन्ही नद्या कोणत्या? बघा डायरेक्शन कोणत्या दिशेने दाखवली आहे? साऊथ दिशेने. कोणत्या दिशेने? साऊदर्न दिशेने. आणि ही जी उरुग्वे नदी आहे ही कोणत्या दिशेने चालली आहे? वेस्ट दिशेने. नंतर ती साऊथला जाते. बाय द वे, या सगळ्या नद्या पुढे कुठे जाणार आहेत? साऊथलाच जाणार आहेत, दक्षिणेकडेच जाणार आहेत. कारण काय? कारण काय? इथे तुम्हाला दिसतं ब्राझिलियन हायलँड, ब्राझीलची उच्चभूमी. उच्चभूमी म्हणजे उंच आहे. उंच आहे म्हणजे या नद्या मग इकडे वाहतील की इकडे वाहतील? बट ऑब्वियस, त्या कुठे वाहतील? ह्या डायरेक्शनने. कारण उतार कुठे? या दिशेने उतार. ही पण उरुग्वे नदी पण या दिशेने वाहते, आणि ही जी पॅराग्वे नदी आहे ही कोणत्या दिशेने? साऊदर्न म्हणजे दक्षिणेकडे वाहत जाते. समजलं का? पॅन्थनल इज वन ऑफ द लार्जेस्ट वेटलँड इन द वर्ल्ड. हे नाव लक्षात ठेवायचं. बघा, हे जे दिसतंय तुम्हाला मागे चित्र, हे कशाचं चित्र आहे? पॅन्थनलचं. ठिकाणाचं नाव आहे, मैदानाचा भाग आहे, आणि हे लार्जेस्ट वेटलँड आहे. वेटलँड म्हणजे काय? दलदलीचा प्रदेश. सगळ्यात मोठा, सगळ्यात जास्त हा कोणता आहे? पॅन्थनल. इट लाईज टुवर्ड द साऊथ वेस्ट पार्ट ऑफ द हायलँड एरिया. आणि हा पॅन्थनल आपल्याला कुठे सापडतो? साऊथ वेस्ट पार्ट ऑफ द हायलँड. जो हायलँड आहे, ब्राझीलची जी उच्चभूमी आहे, बघा ही ब्राझीलची जी उच्चभूमी आहे याच्या साऊथ ईस्टला सापडतो, म्हणजे या भागामध्ये पॅन्थनल तुम्हाला सापडतो. आलं लक्षामध्ये? इट इज अ रिजन ऑफ स्वॅम्प्स अँड मार्शेस. हा कशाचा रिजन आहे? स्वॅम्प अँड मार्शेस. मार्शेस म्हणजे गवत. बघा दिसतंय का हे गवत? स्वॅम्प म्हणजे काय? दलदलीचा प्रदेश. डू यू नो दलदल म्हणजे माहितीये तुम्हाला? त्यात तुम्हाला जर टाकलं तर तुम्ही जेवढी हालचाल करणार तेवढं तुम्ही खाली खाली जाणार. तुम्ही शांत राहिले की तुम्ही तसंच राहणार. मग तुम्हाला दोरी टाकावी लागेल आणि मग असं वर ओढावं लागेल तरच तुम्ही बाहेर येणार. असं जर तुम्ही म्हटलं स्वतःहून हालचाल करून मी बाहेर येतो तर तुम्हाला येता येणार नाही. इन नॉर्थ वेस्ट माटो ग्रासो दो सुल इन ब्राझील अँड इट एक्सटेंड इन टू द अर्जेंटिना टू. बघा हा जो प्रदेश आहे हा कुठे रे? माटो ग्रासो दी सुल कुठे रे? दाखवा हे या ठिकाणी कुठेतरी. हा हे बघा, इथे कुठेतरी असेल. आणि ते कुठपर्यंत आहे मग? पुढे अर्जेंटिना पर्यंत पसरलेलं. इकडे अर्जेंटिना देश आहे ना, या अर्जेंटिना देशापर्यंत पसरलेलं आहे. ओके, हा या बघा माटो ग्रासो दी सुल. आणि इथून हा स्वॅम्पी रिजन जो आहे या पूर्ण भागामध्ये पसरलेला आहे, आणि शिवाय तो पुढे कुठे एक्सटेंड होतो? अर्जेंटिनामध्ये सुद्धा प्रवेश करतो. इथे अर्जेंटिना देश आहे हा. बोलिव्हिया, अर्जेंटिना, पॅराना, पॅराग्वे. ठीक आहे, समजतंय सगळ्यांना? ओके, सॉरी, अर्जेंटिना हा खाली आहे बघा. मासो ग्राटो दी सुल पासून अर्जेंटिना पर्यंत काय तो पसरलेला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने मग आता तुमचं प्लेन सुद्धा
संपलेले. आता बघूया आयलँड्स. ओके, बिसाइड्स द मेनलँड सम आयलँड्स आर ऑल्सो इन्क्लुडेड इन ब्राझील. बघा मेनलँड पेक्षा मेनलँड जसं आहे ब्राझीलमध्ये तसंच या ठिकाणी आयलँड सुद्धा आहे. मग इथे दोन प्रकारचे आयलँड आहेत, एक आहे कोस्टल आयलँड आणि दुसरं आहे मरीन आयलँड. कोस्टल आयलँडवर आपण एक आयलँड बघितलं होतं, त्याचं नाव काय? माराजो आयलँड. व्हेरी गुड. कोणतं आयलँड बघितलं होतं? कोणत्या दोन नदींच्या मध्ये होतं ते? टोकॅन्टिन्स, अमेझॉन आणि यांच्यामध्ये जो होता तो माराजो आयलँड, आणि त्याला नाव काय दिलं होतं आपण? सॉरी, माराजो आयलँड कोणता आयलँड आहे? कोस्टल आयलँड आहे. हे जे कोस्टल आयलँड आहे कशामुळे तयार झाले? ड्यू टू द डिपॉझिशन. कोणाच्या डिपॉझिशनमुळे? अमेझॉन आणि टोकॅन्टिन नदी या वाहत येतात आणि त्यांच्या वाहत आणलेला गाळ कुठे डिपॉझिट करतात? माराजो आयलँड जवळ. ओके. मरीन आयलँड. मरीन आयलँड म्हणजे काय? आता दुसरा भाग आहे मरीन आयलँड, म्हणजे जो समुद्रामध्ये, जो कुठं आहे? समुद्रामध्ये आहे. सो मरीन आयलँड वेअर अ पार्ट ऑफ द मेनलँड. दे आर मोर दॅन 300 किलोमीटर अवे फ्रॉम द मेन अटलांटिक ओशन. म्हणजे जमिनीपासनं किती किलोमीटर लांबीवर आहे तो? 300 किलोमीटर लांबीवर आहे. लांब. मेन ब्राझील पासून किती किलोमीटर लांब? 300 किलोमीटर. कुठे? कोणत्या समुद्रामध्ये? कोणत्या महासागरामध्ये? अटलांटिक ओशन मध्ये. अटलांटिक महासागरामध्ये तुम्हाला कोण सापडतं? मरीन आयलँड्स. दीज आयलँड्स आर मोस्टली रॉकी. हे आयलँड्स कसे आहेत? रॉकी. आणि त्यामध्ये त्यांचे जे टॉप आहेत, बऱ्याचशा आयलँडचे टॉप हे सबमर्ज माउंटन्स आहेत, म्हणजे खाली माउंटन्स आहेत पूर्ण. बघा कशा पद्धतीने, या अशा पद्धतीने माउंटन्स आहेत आणि इथे पूर्ण असं पाणीच पाणी. सगळा भाग पाण्यामध्ये काय आहे? बुडालेला आहे. क्वचित थोडासा भाग असा वर दिसतो, बाकी सगळं पाणी. ओके. हे कोणते आयलँड्स आहेत? मरीन आयलँड. ओके. आता या आयलँड्स मध्ये पुन्हा तेच आहे की कोरल आयलँड्स आहेत किंवा अटॉल्स पण या ठिकाणी सापडतात. तुम्हाला सांगितलं होतं कोरल रिफ्स, कोरल आयलँड्स, कंकना द्वीप किंवा अटॉल आयलँड सुद्धा या ठिकाणी सापडतात. ठीक आहे. मग या ठिकाणी आपले हे 5 टॉपिक कव्हर झालेले आहेत. कोणकोणते 5 टॉपिक आपले कव्हर झालेले आहेत? पहिलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे हायलँड्स, द ग्रेट एस्कार्पमेंट, त्याच्यानंतर कोस्टल रिजन, प्लेन्स आणि सगळ्यात शेवटी आयलँड. ओके. सो इथं आपण आज थांबूया. या ठिकाणी मग तुमचा आता फिजिओग्राफिक रिजन आपण दोन्ही देशांचे फिजिओग्राफिक रिजन इथे संपवलेले आहेत. पहिलं फिजिओग्राफिक रिजन बघितलं होतं इंडियाचं आणि त्याच्यानंतर बघितलं आपण ब्राझीलचं. आता सिंपल पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचंय? नदी प्रणाली बघायची, ड्रेनेज सिस्टीम बघायची आहे. पहिली ड्रेनेज सिस्टीम आपण बघणार आहोत भारताची आणि नंतर ड्रेनेज सिस्टीम आपण बघणार आहोत ब्राझीलची. ओके. सो दोन्ही देशांचा आपल्याला 1 बाय 1 कंपॅरिझन करायची आहे. ठीक आहे. मी या ठिकाणी आपण थांबूया. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके. थँक्यू अँड हॅव अ ग्रेट डे.